सो नेक्स्ट टॉपिक इज ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता ॲनॉमलस म्हणजे काय? इट मीन्स अनयुज्युअल. ओके, काहीतरी वेगळं होतं आहे ओके वॉटरच्या बिहेवियरमध्ये. लेट सपोज एक ग्लास ऑफ वॉटर जर मी इथे कन्सिडर केला रे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर आपण आईस टाकला, ठीक आहे, तर आईस काय होणार? आईस विल फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. बरोबर आहे की नाही? हे ऑब्झर्व पण केलं असेल तुम्ही. आता आईस जर बघितलं तर काय सॉलिड आहे, बरोबर की नाही? आणि वॉटर इज वॉटर आहे, लिक्विड. तर नॉर्मली आपल्याला काय माहिती आहे की सॉलिड जे असते त्याची डेन्सिटी काय असते? जास्त असते. ठीक आहे, आता सॉलिडची जर डेन्सिटी जास्त असेल वॉटरपेक्षा तर हा फ्लोट तर व्हायलाच पाहिजे नाही, हा काय होईल? सिंक व्हायला पाहिजे. ठीक आहे, बट असं होत नाही आहे. ओके, वाय? बिकॉज इट इज ड्यू टू ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर तेच आपण आज बघणार आहे रे. ॲनॉमलस ह्या शब्दाचं मिनिंग बघा काय. इट मीन्स काहीतरी अनयुज्युअल. ओके, काहीतरी डिफरंट काहीतरी होतं, काहीतरी अनयुज्युअल होतं. ओके, दॅट इज द मिनिंग ऑफ वॉटर आहे ॲनॉमलस. ॲनॉमलस या शब्दाचं मिनिंग काय? अनयुज्युअल. ओके, इट मीन्स समथिंग अनयुज्युअल इज हॅपनिंग. आता सपोज कन्सिडर करा, लेट से देर इज अ वॉटर ॲट रूम टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअसला वॉटर आहे आपल्याकडे. ठीक आहे, 27 डिग्री सेल्सिअसला वॉटर आहे रे इथे. याचं टेम्परेचर जर आपण कमी केलं, ठीक आहे, याचं जर टेम्परेचर आपण कमी केलं, टेम्परेचर कमी केलं म्हणजे काय? हीट याच्यामधनं बाहेर काढणार आपण. ठीक आहे, सो याचं टेम्परेचर काय होणार? कमी होणार. सो याचं जर टेम्परेचर मी कमी केलं रे आणि याला जर मी 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत घेऊन गेलो, ठीक आहे, टेम्परेचर किती होतं? 27 डिग्री सेल्सिअस. हीट बाहेर काढली, कुठपर्यंत घेऊन गेलो आपण याला? 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत घेऊन गेला. आता 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत घेऊन गेलं, इट मीन्स वॉट? हीट जेव्हा आपण याच्यामधनं बाहेर काढणार तर याच्या आतमधले जे मॉलिक्युल्स आहेत, जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे, त्यांचं व्हायब्रेशन जे आहे ते कमी होणार. आणि त्यांचं व्हायब्रेशन कमी झाल्यामुळे हे जे मॉलिक्युल्स आहे हे काय होणार रे? कॉन्ट्रॅक्ट होणार. ओके, म्हणजे वॉटर इथे काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार. बरोबर की नाही? म्हणजे इथे वॉटर जे आहे ते काय झालं असणार रे? कॉन्ट्रॅक्ट झालं असणार. वॉटरची साईज जी आहे ते काय झालं असणार? इथे कमी झालं. बरोबर आहे? ठीक आहे, सो दिस इज हॅपनिंग ॲट 4 डिग्री सेल्सिअस. अगेन सपोज मी वॉटरचं टेम्परेचर जर कमी केलं 4 डिग्री सेल्सिअसवरनं, जर सपोज 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर याला मी घेऊन गेलो रे, तर जसं जसं आपण टेम्परेचर कमी करणार म्हणजे काय? हीट बाहेर काढतोय. ठीक आहे, आणि हीट जर बाहेर काढतोय तर इथे सुद्धा मॉलिक्युल्सचे जे व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी आहे ते कमी होणार. ओके, आणि ते जर कमी झाली तर त्या केसमध्ये मॉलिक्युल्स आणखी जवळ यायला पाहिजे. बरोबर की नाही? बट इथे असं होत नाही. ओके, जेव्हा आपण 4 डिग्री सेल्सिअसपासनं अगेन त्याला 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत जेव्हा आपण नेणार रे, तर इथे काय होणार? हे जे वॉटर आहे ना हे परत एक्सपांड होणार. ओके, हे परत एक्सपांड होणार. तर इथे आपल्याला काहीतरी अनयुज्युअल दिसत आहे. सो यालाच आपण काय म्हणतो? ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, तर इथे ॲट 27 डिग्री सेल्सिअसपासून जेव्हा आपण 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत घेऊन जाऊ रे पाण्याला, तर इथे काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार. राईट, इथे काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट होणार. आणि 4 डिग्री सेल्सिअसपासून जेव्हा 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत घेऊन जाऊ तर इथे ते जे पाणी आहे ते काय होणार रे? एक्सपांड होणार. अंडरस्टूड? ठीक आहे, आता 0 डिग्री सेल्सिअसपासनं जर आणखी आपण याला आईसमध्ये जर कन्वर्ट केलं, ओके, 0 डिग्री सेल्सिअस आईसमध्ये जर कन्वर्ट केलं तर अगेन इथे काय होणार रे? हे एक्सपांड होणार. अंडरस्टूड आर नॉट? म्हणजे सर्वात जास्त वॉटर जे आहे ते कुठे कॉन्ट्रॅक्ट असणार? ॲट 4 डिग्री सेल्सिअस. ॲट 4 डिग्री सेल्सिअस जे सर्व मॉलिक्युल्स आहेत ते एकदम जवळ असतील. ओके, सो सर्वात जास्त कॉन्ट्रॅक्शन जर 4 डिग्री सेल्सिअसला असेल रे, तर 4 डिग्री सेल्सिअसला डेन्सिटी सुद्धा काय असणार? पाण्याची मॅक्सिमम असेल. ओके, सो डेन्सिटी ॲट 4 डिग्री सेल्सिअस ऑफ वॉटर इज वॉटर. इट इज 1000 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे, किती आहे डेन्सिटी? 1000 kg पर मीटर क्यूब ॲट 4 डिग्री सेल्सिअस. ओके, सो दिस इज वॉट? मॅक्सिमम डेन्सिटी. दिस इज वॉट रे? मॅक्सिमम डेन्सिटी. 4 डिग्री सेल्सिअसपासून जर आपण टेम्परेचर कमी केलं, ओके, 0 डिग्री सेल्सिअसला जर नेलं तर काय होणार? एक्सपांड होणार. आणि 4 डिग्री सेल्सिअसपासून जर टेम्परेचर जरी आपण वाढवलं तरी सुद्धा काय होणार रे? एक्सपांड होणार. राईट, तर अशा बिहेवियरला आपण काय म्हणतो? ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे बघा, सर्वात जास्त डेन्सिटी असणार 4 डिग्री सेल्सिअसला. सो 0 डिग्री सेल्सिअसला मॉलिक्युल्स लांब लांब असतील तर म्हणजे काय रे? डेन्सिटी काय असणार याची? थोडी कमी असणार.
1000 kg पर मीटर क्यूबपेक्षा याची जी डेन्सिटी आहे आईसची ते काय असणार, कमी असणार. आता आईसची जर डेन्सिटी कमी आहे वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा, तर त्या केसमध्ये आईस काय करेल, फ्लोट करेल. अंडरस्टूड? आय होप हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. आता कन्सिडर करा एक पॉन्ड आहे रे. ओके, कन्सिडर करा एक पॉन्ड आहे, याच्या आतमध्ये ॲक्वॅटिक लाईफ असणार, राईट. आता ॲटमॉस्फिअरचे जे टेम्परेचर आहे ते हळूहळू सपोज आपण कन्सिडर करू कमी होत आहे. ओके, म्हणजे पहिले 27 रूम टेम्परेचर होतं 27 डिग्री सेल्सिअस. ओके, हळूहळू हे टेम्परेचर जर कमी झालं, म्हणजे हळूहळू हे टेम्परेचर जर 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलं रे, ठीक आहे. तर 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत जेव्हा टेम्परेचर येणार तर काय होणार, हे जे वरची जी लेअर आहे, ओके, हे जे पाण्याची लेअर आहे याचं टेम्परेचर पण काय होणार, कमी होणार ना. ठीक आहे, याचं टेम्परेचर जर 0 डिग्री सेल्सिअस, सराउंडिंग टेम्परेचर जर 0 डिग्री सेल्सिअस झालं तर वॉटरचं सरफेसचं टेम्परेचर पण काय होणार रे, कमी व्हायला लागेल. ठीक आहे, सो वॉटरचं सरफेसचं टेम्परेचर जर 0 डिग्री सेल्सिअस झालं तर इथे काय फॉर्म व्हायला लागणार, आईस. बरोबर आहे की नाही, इथे आईस फॉर्म व्हायला लागेल. ठीक आहे, आता कन्सिडर करू इथे काही थिकनेसचा आईस बनला असेल, राईट. आता आईस बनला आणि आईसची जी डेन्सिटी आहे, राईट, आईसची जी डेन्सिटी आहे ते काय असणार, इट इज लेस दॅन वॉटर, राईट. आईसची जी डेन्सिटी आहे वी नो इट इज लेस दॅन वॉटर, आणि आईसची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी असल्यामुळे हा जो आईस आहे रे हा सिंक करणार नाही, हा फ्लोट करणार. बरोबर, हा काय करणार, फ्लोट करणार. आणि इथे आईस बनल्यामुळे काय होतं आता बघा, फर्दर इथे हीट ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे आतमध्ये बघा, आतमध्ये काय असणार, पाणीच असणार, आतमध्ये इथे लिक्विड वॉटरच असेल. ठीक आहे, फक्त वरती सरफेसवरती काय बनलेलं असेल रे, आईस बनला असेल. ओके, सो आतमधली जे ॲक्वॅटिक लाईफ आहे, बरोबर, आतमधली जी ॲक्वॅटिक लाईफ आहे, जे फिश वगैरे आहे आतमध्ये, ओके, जे फिश वगैरे आहे आतमध्ये, त्यांना काही अफेक्ट होणार नाही, ॲक्वॅटिक लाईफला काही अफेक्ट होणार नाही. आय होप तुम्हाला हे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर इथनं समजलं असेल. नेक्स्ट इज मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट. आता इन अर्ली 90s खूप पहिले असं व्हायचं रे की हीट आणि वर्क जे ते डिफरंट आहे. आता आपल्याला माहिती आहे हीट इज अ फॉर्म ऑफ वर्क, राईट. वर्क डनला आपण हीटसोबत रिलेट करू शकतो, बट पहिले असं नव्हतं. पहिले हीट हे टर्म वेगळी होती आणि वर्क हे टर्म वेगळी होती. ओके, सो इन 1942 मध्ये एक जे मेयर नावाचं एक सायंटिस्ट होता. ओके, जे मेयर नावाचा एक सायंटिस्ट होता, याने सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स केले. ओके, याने सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स केले आणि यांनी हे सांगितलं की हीट आणि वर्क जे आहे ते रिलेटेड आहे. ओके, इट मीन्स हीट कॅन बी कन्वर्टेड इन टू वर्क और वर्क कॅन बी कन्वर्टेड इन टू हीट. सो जे मेयरने काय सांगितलं की हीट जे आहे, हीट कॅन बी कन्वर्टेड into work or work can be converted into heat. ओके, सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट वरून त्यांनी ते आपल्याला सांगितलं, राईट. त्यानंतर इन 1943 मध्ये ज्यूलनी एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलं रे आपल्याला. ठीक आहे, ज्यूलनी एक्सपेरिमेंट्स केलं आणि त्याच्यावरनं आपल्याला सांगितलं की वर्क आणि हीट जे आहे, ओके, ते काय रे, रिलेटेड आहे. ओके, सो ज्यूल स्टेटेड दॅट द वर्क डन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू हीट. म्हणजे जेवढं आपण काम करणार, राईट, आयडियली जर बघितलं जेवढं आपण काम करणार, सो इट कॅन बी कन्वर्टेड इन टू हीट किंवा हीट कॅन बी कन्वर्टेड इन टू वर्क. ओके, सो इथे जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट होता, लेट्स से दॅट इज जे. ओके, and this J is nothing but what, right? It is called as mechanical equivalent of heat. याच J ला आपण काय म्हणतो सांगा, it is mechanical equivalent of heat, right? याच J ला आपण म्हणतो रे mechanical equivalent of heat. आता सपोज, आणि इनिशियली काय होतं की वर्क जे आहे, वर्क आपण जूलमध्ये मेजर करायचं रे, म्हणजे वर्कचं जे युनिट होतं ते जूल होतं, आणि हीट जे आहे, हीट आपण कॅलरीमध्ये मेजर करायचो. ओके, म्हणजे हीटचं जे युनिट होतं दॅट इज कॅलरी. ओके, आता ह्या दोघांचे युनिट जर मी सेम घेतले, वर्क आणि हीटचं युनिट जर सेम घेतलं, सो जेची व्हॅल्यू इथे काय येणार, 1 येणार. बरोबर, सो इथे सपोज मी 4.187 जूल, 4.187 अप्रॉक्सिमेटली 4.187 जूल वर्क जर आपण केलं रे,
right? So this will get converting into 1 calorie of heat. ओके, कशामध्ये कन्वर्ट होणार? 1 कॅलरी ऑफ हीट, किंवा 1 कॅलरी ऑफ हीट जर आपण दिली तर वर्क डन किती होणार? 4.187. ठीक आहे, तर इथनं मी जेची व्हॅल्यू सांगू शकतो किती येणार, राईट? इथनं जेची व्हॅल्यू काय येत आहे? इट इज 4.187 जूल पर कॅलरी, राईट? सो दिस इज वॉटर मेकॅनिकल इक्वॅलेंट, आणि हे नॉर्मली आपल्याला माहिती पण असते. ठीक आहे, बट एखादी क्वेश्चनमध्ये जर आलंच तर लक्षात ठेवा की मेकॅनिकल इक्वॅलेंट म्हणजे काय? जे विच इज वॉटर 4.187 जूल पर कॅलरी. ओके, अदरवाईज कन्व्हर्जन तर आपल्याला माहिती आहे की 1 कॅलरी म्हणजे किती असते? इट इज 4.187 जूल. ओके, 4.187 जूल. वी नो दिस कन्व्हर्जन, बट क्वेश्चनमध्ये जर आलं तर लक्षात ठेवायला. ठीक आहे, मेकॅनिकल इक्वॅलेंट ऑफ हीट. नेक्स्ट इज वॉटर इक्वॅलेंट ऑफ अ सबस्टन्स. आता वॉटर इक्वॅलेंट ऑफ अ सबस्टन्स काय असते हे बघूया. ओके, सो कन्सिडर एक इथे ऑब्जेक्ट आहे किंवा सबस्टन्स आहे. ओके, त्याचं मास आपण कन्सिडर करू एम, त्याची स्पेसिफिकेट कन्सिडर करू एस. ठीक आहे, याला जर मी डी क्यू अमाऊंट ऑफ हीट जर दिली तर याचं टेम्परेचर समथिंग चेंज होणार काहीतरी डी टीनी. ओके, डी क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली, टेम्परेचर चेंज झालं डी टीनी, राईट? आता इथे मी वॉटर कन्सिडर करतो. कन्सिडर दिस इज वॉटर, राईट? आता याला जर मी डी क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली, वॉटरला जर डी क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली, आणि वॉटरचं टेम्परेचर जर मला डी टीनीच चेंज करायचं असेल, जेवढं टेम्परेचर आपण चेंज केलं ह्या सबस्टन्सचं डी टी टेम्परेचरनी. ओके, सो याचं सुद्धा, वॉटरचं सुद्धा टेम्परेचर डी टीनीच जर मला चेंज करायचं असेल, सेम अमाऊंट ऑफ हीट आहे दोन्हीकडे, तर किती वॉटर मला इथे घ्यावं लागेल रे? तेच काय असते? वॉटर इक्वॅलेंट ऑफ अ सबस्टन्स. ओके, दॅट इज नथिंग बट वॉटर इक्वॅलेंट ऑफ अ substance. So here consider this mw is water, mass of water, and sw is what? Specific heat of water, right? इथे जर आता मी फॉर्म्युला लिहिला, दॅट इज dq इक्वल्स टू ms dt, सेम फॉर्म्युला इथे पण लिहू शकतो आपण, दॅट इज dq इज इक्वल्स टू वॉटर आहे mw sw इंटू dt, करेक्ट? आता दोन्ही इक्वेशनमध्ये बघा हीट तर सेमच आहे, तर दोन्ही इक्वेशनला जर इक्वेट केलं, इक्वेशन 1 अँड 2, दोन्ही इक्वेशनला जर इक्वेट केलं रे, सो व्हॉट आय विल गेट? इट इज ms dt विल बी इक्वल्स टू वॉटर आहे mw sw इंटू dt. बघा इथे dt dt विल गेट कॅन्सल, आणि mw विल बी वॉटर आहे, इट इज m इंटू s डिवायडेड बाय स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, राईट? ओके, सो दिस मास ऑफ वॉटर इज वॉटर इक्वॅलेंट ऑफ अ सबस्टन्स. ठीक आहे, म्हणजे एक सबस्टन्स आहे, त्याला डी क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली, टेम्परेचर चेंज झालं डी टीनी, सेम अमाऊंट ऑफ हीट आपण वॉटरला दिली, टेम्परेचर चेंज पण सेम डी टीनी चेंज करायचं आहे टेम्परेचर, तर किती वॉटर लागेल? दॅट इज नथिंग बट वॉटर इक्वॅलेंट ऑफ अ सबस्टन्स. ठीक आहे, आता याचं यूज कसं करणार आपण टू सॉल्व द क्वेश्चन? कन्सिडर एक कॅलोरीमीटर आहे इथे. ठीक आहे, आता कॅलोरीमीटरला जर मी इथे हीट केलं रे, ठीक आहे, कॅलोरीमीटरला जर इथे हीट केलं, म्हणजे कॅलोरीमीटरच्या आतमध्ये वॉटर कन्सिडर केलं आपण, आणि वॉटरचं मास कन्सिडर करा इथे 2 kg आहे, राईट? वॉटरचं मास किती आहे? 2 kg. आणि हे जे कॅलोरीमीटर आहे रे इथे, ह्या कॅलोरीमीटरचं मी जर वॉटर इक्वॅलेंट काढलं, आणि हे जर वॉटर इक्वॅलेंट 1 kg येत असेल, ठीक आहे, बघा कॅलोरीमीटर आहे, कॅलोरीमीटर आहे, तर ह्या कॅलोरीमीटरचं मास मला माहिती असणार, बरोबर? ह्या कॅलोरीमीटरची स्पेसिफिक हीट मला माहिती असेल, ज्या बी सबस्टन्सने हा कॅलोरीमीटर बनला आहे त्याची स्पेसिफिक हीट माहिती असेल, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर माहिती असेल, याचं कॅल्क्युलेशन करेल. सो आय विल गेट वॉटर इक्वॅलेंट ऑफ दिस कंटेनर और ऑफ दिस कॅलोरीमीटर. सपोज करा की त्याचं जर वॉटर इक्वॅलेंट 1 kg येत असेल, राईट? सो व्हॉट आय विल डू, इन्स्टेड ऑफ दिस 2 kg अँड 1 kg वॉटर इक्वॅलेंट, आय विल टेक 3 kg वॉटर डिरेक्टली. ठीक आहे, मी काय कन्सिडर करेल की माझी जी सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये 3 kg वॉटर आहे, डी क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली, ओके, जे पण टेम्परेचर होईल ते फाइंड आउट करू शकतो. समजलं? सो हे यूज आहे वॉटर इक्वॅलेंट ऑफ अ सबस्टन्सचं. याची जर डेफिनेशन लिहायची झाली रे, सो वॉटर इक्वॅलेंट ऑफ अ सबस्टन्स is the amount of water which require
which require same amount of heat, for same change in temperature, as that required by this substance, or object, you can say, right? So this is the definition of water equivalent of a substance. Okay, so next topic is water phase change. Okay, आता फेज चेंज कसं होतं रे? फेज चेंज म्हणजे काय की सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणार, किंवा लिक्विडचं कन्व्हर्जन स्टीममध्ये होणार, किंवा स्टीमचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये, किंवा लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये. तर यालाच आपण काय म्हणतो रे? फेज चेंज म्हणतो. ठीक आहे. सो इथे जर मी आईस जर का कन्सिडर केला, कन्सिडर दिस इज आईस ॲट -20 डिग्री सेल्सिअस, राईट? तर याच्या आतमध्ये जे मॉलिक्युल्स असणार रे, इंटर ॲटॉमिक लेवलला जर आपण बघितलं तर मॉलिक्युल्स एकदम क्लोज असतील, कारण सॉलिड आहे. ठीक आहे. आता जेव्हा याला आपण हीट करणार, हीट केल्यानंतर जेव्हा याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, इट विल बिकम 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर? तर ह्या पॉईंटला काय होणार की हे जे मॉलिक्युल्स आहे यांची जे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय झालेली असेल? वाढलेली असेल, कारण इथं टेम्परेचर वाढलं आहे, आणि टेम्परेचर इज नथिंग बट वॉटर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. सो ॲट 0 डिग्री सेल्सिअस, वॉटरच्या केसमध्ये, आईसच्या केसमध्ये ॲट 0 डिग्री सेल्सिअस काय होणार की 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार. ठीक आहे. त्यानंतर जर मी याला हीट केलं, ॲट 0 डिग्री सेल्सिअस जर मी याला हीट केलं रे, तर ते जे हीट आहे, ओके, ते कशासाठी युटिलाइज होणार रे? आता याच्या आतमध्ये जो इंटरमॉलिक्युलर लेवलला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता, राईट? हे जे मॉलिक्युल्स आहे ते बाइंड आहेत, ओके, बिकॉज ड्यू टू इंटर ॲटॉमिक लेवल अट्रॅक्शन, एक कोइझिव्ह फोर्स असतो त्यांच्यामध्ये. ठीक आहे. सो ज्या पॉईंटला आपलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस रीच होणार, त्या पॉईंटला हा जो इंटर ॲटॉमिक लेवलला जो फोर्स आहे रे, कोइझिव्ह फोर्स आहे, ओके, हा कमी होणार, आणि त्याच्यामुळे काय होणार? मॉलिक्युल्स जे आहे हे थोडे लांब जातील. ठीक आहे. मॉलिक्युल्समधली जे स्पेसिंग आहे ते काय होणार रे? वाढेल. आणि मॉलिक्युलमधली जर स्पेसिंग वाढली, राईट, मॉलिक्युलमधली जर स्पेसिंग वाढली, सो दिस सॉलिड विल गेट कन्वर्टिंग इन टू वॉटर ए लिक्विड. यालाच आपण काय म्हणतो सांगा? फेज चेंज. बट इथं टेम्परेचर मात्र चेंज होत नाही आहे. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इथे पण तेवढीच आहे, इथे पण तेवढीच आहे. ठीक आहे. इथे काय झालं? कोएझिव्ह फोर्स जो पहिले इनिशियली होता तो आता कमी झाला, आणि त्याच्यामुळे मॉलिक्युल जे आहेत ते थोडे लांब गेलेत. ओके, आणि त्याच्यामुळे काय झालं रे? याच्यामध्ये स्पेसिंग वाढली, सो इट विल गेट कन्वर्टिंग इन टू व्हॉट? लिक्विड. ओके, सो सॉलिड गेट कन्वर्टिंग इन टू लिक्विड, यालाच आपण काय म्हणतो? फेज चेंज म्हणतो. ठीक आहे. तर याची जर आपल्याला डेफिनेशन लिहायची असेल फेज चेंजची, किंवा लॅटेंट हीटची जर डेफिनेशन लिहायची असेल, तर पहिले हे समजू लॅटेंट हीट काय असते. ओके, लॅटेंट हीट म्हणजे काय? लॅटेंट हीट आपण तेव्हा यूज करणार जेव्हा फेज चेंज होत आहे, म्हणजे वॉटरचं कन्व्हर्जन स्टीममध्ये किंवा आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये जर होत आहे, त्या केसमध्ये आपण लॅटेंट हीट यूज करणार आहे. ओके, सो कन्सिडर दिस इज आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आपल्याकडे आईस आहे ॲट 0 डिग्री सेल्सिअस, याचं कन्व्हर्जन होणार वॉटरमध्ये. ओके, कन्सिडर करा की याचं कन्व्हर्जन झालं वॉटरमध्ये ॲट 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर चेंज झालेलं नाही आहे. ओके, टेम्परेचर बघा कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर चेंज झालं नाही. तर आईसचं कन्व्हर्जन जर तुम्हाला वॉटरमध्ये करायचं असेल तर काहीतरी हीट लागेल. ओके, आणि ते जे हीट आहे ते कसं कॅल्क्युलेट करणार आपण? क्यू इक्वल्स टू मास इंटू लॅटेंट हीट. कसं कॅल्क्युलेट करणार? क्यू इक्वल्स टू मास इंटू लॅटेंट हीट. हा आपला फॉर्म्युला आहे रे. आणि जेव्हा आपण आईसवरनं आईसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करणार, तर इथे आपण यूज करणार लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. LF म्हणजे काय? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, राईट? सो दिस LF इज वॉट रे? इट इज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. LF म्हणजे इथे काय? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, राईट? सो तुम्ही इथे बघू शकता LF ची व्हॅल्यू विल बी इक्वल्स टू Q होणार. कधी? जेव्हा मास किती असणार? 1 युनिट. बरोबर आहे की नाही? मास जर मी 1 युनिट घेतलं, सो LF इज इक्वल्स टू वॉट रे? Q. ओके, त्यानंतर जर वॉटर आहे रे आपल्याकडे, कन्सिडर दिस इज वॉटर ॲट
ॲट 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअसला जर पाणी आहे, याला जर आपण हीट दिली तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? आता स्टीममध्ये होणार. याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार रे? इट विल कन्वर्ट इनटू स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर चेंज होत नाही आहे बघा. फेज चेंज जेव्हा पण होणार तेव्हा टेम्परेचर काय असणार रे? कॉन्स्टंट असेल. आता इथे जी हीट लागणार आहे इट इज गिवन बाय Q इक्वल्स टू M इंटू लॅटेंट हीट. वॉटरचं कन्व्हर्जन स्टीममध्ये होत आहे तर इथे आपण यूज करणार लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, राईट. सो देअरफॉर दिस LV इज व्हॉट रे? इट इज लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. इट इज लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन कधी यूज करणार? जेव्हा सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन कधी यूज करणार? जेव्हा लिक्विडचं कन्व्हर्जन स्टीममध्ये होतं आहे. ओके. सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन जे आहे, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन फॉर आईस इट इज व्हॉट रे? 80 किलो कॅलरी पर kg. ओके. आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन जे असते, ओके, इट इज 540 किलो कॅलरी पर kg. आता हा जो डेटा आहे हा तुम्हाला गिवन असतो क्वेश्चनमध्ये, लर्न करायची गरज नाही आहे, राईट. आता जर याची आपल्याला जर डेफिनेशन लिहायची असेल रे, लॅटेंट हीटची जर आपल्याला डेफिनेशन लिहायची असेल, सो इट इज द अमाऊंट ऑफ हीट required to change the state of 1 unit mass from solid to liquid or liquid to gas. Okay, so this is the definition of what रे? Latent heat, right? काय सांगा? amount of heat required, right? amount of heat required to change the state of 1 unit mass. बरोबर की नाही? मास जर इथे मी 1 युनिट घेतला, so latent heat is nothing but what रे? heat which is required to change the state. I hope this is clear. ठीक आहे. आता याचं जर आपल्याला युनिट जर लिहायचं असेल, so we know that Q is equals to what? It is mass into latent heat. It can be latent heat of fusion, it can be latent heat of vaporization. युनिट तर सेमच येणार आहे. सो क्यूचं युनिट काय असतं रे? क्यू इज वॉट? एनर्जी. सो इट इज जूल विच इज इक्वल्स टू एम इज kg लॅटेंट हीट. देअरफॉर लॅटेंट हीटचं युनिट काय येणार? इट इज जूल पर kg, राईट. लॅटेंट हीटचं युनिट काय आलं बघा? इट इज जूल पर kg. ओके. आता याचा जर डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा असेल बघा, याचा जर डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा असेल आपल्याला, ओके, तर डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार बघा? जूल पर kg. जूलला आपण काय लिहू शकतो? इट इज न्यूटन मीटर पर kg. न्यूटनला काय लिहू शकतो रे? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 मीटर ऑलरेडी आहे तर हा बनेल मीटर स्क्वेअर आणि खाली डिवाइडमध्ये काय रे? kg विल गेट कॅन्सल, राईट. सो इट इज मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला. इट इज L⁻², T⁻². हा बनेल आपला डायमेन्शनल फॉर्म्युला, राईट. हा झाला आपला डायमेन्शनल फॉर्म्युला रे. कशासाठी? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन राहू द्या किंवा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन राहू द्या. ठीक आहे. आता क्वेश्चनमध्ये कधी कधी याचं जे युनिट आहे, जूलला आपण कॅलरी पण लिहू शकतो, कॅलरी पण ग्राम पर राहू शकते रे, किंवा किलो कॅलरी पर kg सुद्धा राहू शकते. ओके, दिस कॅन बी द युनिट गाईज. ओके. सो आय होप तुम्हाला हे लॅटेंट हीट क्लिअर झालं आहे, राईट. आपण एक वेपरायझेशनवाली केस घेऊ. जे तुम्ही असं ऐकलं असणार की लिक्विड जे आहे, म्हणजे आपण जर अर्थच्या सरफेसवरती जर लिक्विड वॉटरला जर आपण गरम केलं तर त्याचा जो बॉइलिंग पॉईंट येतो रे, दॅट इज व्हॉट? 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला ते बॉईल होणार. बट सेम लिक्विड जर आपण हिमालयाजवरती वगैरे जर बॉईल केलं, एखाद्या हाईटवरती नेऊन जर त्याला बॉईल केलं, ओके, तर ते कमी टेम्परेचरवर बॉईल होणार. आता असं का बरं होते ते एकदा बघू. सी, कन्सिडर दिस इज वन कंटेनर. याच्यामध्ये जर आपण वॉटर कन्सिडर केलं, याला जर मी हीट केलं रे, याला हीट केल्यानंतर काय होणार? याच्या सरफेसवरती एक वेपरची लेअर क्रिएट होणार, ओके. आणि ते जे वेपर्स आहे रे, त्याचं जे वेपर प्रेशर असणार, लेट से दॅट इज VP. VP इज वॉट रे? वेपर प्रेशर. हे जे वेपर प्रेशर कशामुळे आलं बघा? हे जे लिक्विड आहे, ओके, हे सरफेसवरती जे लिक्विड आहे त्याचं कन्व्हर्जन वेपर्समध्ये झालं,
ओके, आणि तिथे एक वेपरची एक लेअर बनली रे, त्याचं काहीतरी प्रेशर असणार, ते प्रेशर म्हणजे काय, वेपर प्रेशर. अँड दिस कंटेनर इज व्हॉट, ओपन टू ॲटमॉस्फिअर, म्हणजे बाहेर काय असणार रे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. ठीक आहे. आता हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त असल्यामुळे हे जे वेपर्स आहे हे इझिली एक्स्केप होऊ शकत नाही. ठीक आहे. बट जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करणार आणि वॉटरच्या केसमध्ये जर हे टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस जर झालं रे, सो दिस वेपर प्रेशर विल बी ग्रेटर दॅन व्हॉट रे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर ह्या पॉईंटला काय होणार की हे जे मॉलिक्युल्स आहे रे, हे जे वेपर्स आहे, इट विल स्टार्ट एक्स्केपिंग. तर आपण असं म्हणू शकतो की लिक्विड इज स्टार्ट बॉइलिंग. राईट, आय होप दिस इज क्लिअर. सेम सेटअप जर मी हिमालयावरती जर घेऊन गेलो, आता हिमालयावरती जसं आपण वरती जाणार रे, प्रेशर काय होते, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होणार, कमी होणार. ठीक आहे. आता हिमालयावरती जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते काय असणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असणार, कमी असणार. राईट. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी असल्यामुळे इथे मला कमी हीट द्यावं लागेल. राईट, कमी हीट द्यावं लागेल, बिकॉज इथे सुद्धा हीट दिल्याने काय होणार, इथे वेपर्स क्रिएट होणार, एक वेपर्सची लेअर जनरेट होणार, आणि वेपर्सची लेअर जनरेट झाली तर या वेपरचं काहीतरी वेपर प्रेशर येणार रे, काहीतरी VP. ठीक आहे. सो ॲट सम टेम्परेचर, लेट से 80 डिग्री सेल्सिअस किंवा 70 डिग्री सेल्सिअस, हे जेव्हा टेम्परेचर रीच होणार, तर ह्या पर्टिक्युलर टेम्परेचरवरती हे जे वेपर प्रेशर आहे, दिस विल बी ग्रेटर दॅन व्हॉट रे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. आता इथे वेपर प्रेशर, ह्या दोन्ही केसमध्ये बघा वेपर प्रेशर तर सेमच आहे, बट या दोन्ही केसमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिफरंट आहे. बरोबर. इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय झालं रे, कमी झाला, कारण आपण हिली रिजनवरती घेऊन गेलो त्या पूर्ण सेटअपला. राईट. सो याच्यामुळे काय होणार की इथे हे जे लिक्विड आहे हे कमी टेम्परेचरवरती बॉईल होणार रे. ओके. सो आय होप गाईज हे तुम्हाला समजलं. सो 3 लेक्चर झाले बघा, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. सो आता नेक्स्ट जे आपलं लेक्चर असणार, 4th लेक्चर, त्याच्यामध्ये आपण पूर्ण क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आहे. ओके. 4th लेक्चरमध्ये पूर्ण क्वेश्चन्स घेऊ, जे पण टॉपिक आपले झाले आहेत त्याच्यावरती पूर्ण क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चर, दॅट इज इन 4th लेक्चर, वी विल कवर दॅट टॉपिक्स. ओके. थँक्यू गाईज.